Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील जो संख्याज्ञान हा घटक आहे त्यावर आधारित व्यवसाय नंबर 3 आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. याआधी व्यवसाय नंबर 1 आणि 2 जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही टच करा आणि ते व्हिडिओ व्यवस्थित पहा जेणेकरून तुम्हाला याआधीच्याही एक्झरसाइज पूर्णपणे कळतील. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, सर्वात लहान पूर्ण संख्या खालीलपैकी कोणती? आता इथे पहा, सर्वात लहान पूर्ण संख्या विचारली आणि तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक संख्यांचा पहिला गट असतो तो 1 पासून सुरू होतो. त्याच्यामुळे नैसर्गिक संख्या सर्वात लहान ही 1 असते. त्याच्यानंतर येतो पूर्ण संख्यांचा गट आणि तो 0 पासून सुरू होतो. त्याच्यामुळे 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. मग 0 कुठे आहे? 0 आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला तर पुढे बघूया. खालीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी कोणती? आता सहमूळ संख्या म्हणजे काय? थोडक्यात अशा मूळ संख्या की आता मूळ संख्या ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे की मूळ संख्या म्हणजे की ज्याच्यामध्ये 1 आणि तीच संख्या एवढेच अवयव असतात, बाकी दुसरे अवयव नसतात. फॉर एक्झाम्पल 3 जर असेल, 3 असेल, 5 असेल, हे पहा 3 ही संख्या फक्त एकाच्या आणि तिच्या स्वतःच्याच पाड्यात असते म्हणून ती जाते मूळ संख्या. आणि 5 हा तो पण एकाच्या आणि त्याच्या स्वतःच्याच पाड्यात असतो. ओके, म्हणून ह्या संख्या काय होतात? मूळ संख्या असतात. आणि सहमूळ संख्या म्हणजे त्यांची फक्त जोडी लावायची. बघा 3 आणि 5 यांची जर जोडी लावली आपण तर 3 आणि 5 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि ते एकमेकाच्या पाड्यात पण नाहीत. त्याच्यामुळे सहमूळ संख्येची जोडी झाली. आता ह्याच्यामध्ये फक्त फरक असा काय आहे, सहमूळ आणि आपल्या ज्या मूळ संख्या असतात यांच्यामधला फरक काय की सहमूळ संख्यामध्ये एक समसंख्या सुद्धा येऊ शकते. आता फॉर एक्झाम्पल आपण दुसरं एक उदाहरण घेऊया. समजा 4 आणि 3 ही जोडी सहमूळची आहे का हे जर आपल्याला शोधायला सांगितलं आपल्याला, तर 4चे जर अवयव पाडले तर ती एकाच्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे आणि 4च्या पाड्यात आहे. ओके, तसं पाहता 4 ही समसंख्या आहे, परंतु आपल्याला काय करायचं आहे, ही सहमूळ संख्येची जोडी आहे का नाही 4 आणि 3 हे शोधण्यासाठी. आता 3 ही एकाच्या आणि 3च्याच पाड्यात आहे. आता नीट जर पाहिलं आपण तर ह्यांच्यामध्ये 1 हा जर अंक सोडला तर इतर कुठलाही कॉमन अवयव नाही आहे यांच्यामध्ये. त्याच्यामुळे ही काय झाली, सहमूळ संख्यांची जोडी झाली. मग त्याच्यामध्ये एक मूळ संख्या पण असू शकते किंवा विषम आणि दुसरी ही समसंख्यासुद्धा असू शकते. रूल्स काय? फक्त 1 सोडून इतर कुठलाही मूळ अवयव आला नाही पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे इतर कुणाच्याच पाड्यात ते आलं नाही पाहिजे, एकमेकाच्या पाड्यात सुद्धा नको. तर अशा पद्धतीने सहमूळ ही संकल्पना तुम्हाला छानपैकी कळलेली आहे. आता आपण तो ऑप्शन सोडूया. खालीलपैकी सहमूळ संख्येची जोडी कोणती? आता 2 आणि 8 बघितलं तर 2च्या पाड्यात 8 आहे असं आपल्याला नको, त्याच्यामुळे हा ऑप्शन तर गेला. 6 आणि 3 हे पहा 3च्या पाड्यात 6 आहे, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन गेला. 7 व 10, आता 7 व 10 जर बघितलं आपण, 7 10च्या पाड्यात नाही आणि 10 7च्या पाड्यात तर येऊ शकत नाही. आणि दुसरा असा कुठला पाडाच नाही की त्याच्यामध्ये 7 आणि 10 येतात, त्याच्यामुळे हा ऑप्शन बरोबर आहे. तरी पण पुढचं बघूया. 6 आणि 9 जर बघितलं तर 6 आणि 9 हे 3च्या पाड्यात 6 पण येतो आणि 9 पण येतो आणि आपल्याला असे अवयव नको आहेत. त्याच्यामुळे आपल्याला अशीच संख्या पाहिजे जी फक्त एकाच्याच पाड्यात येते जोडी, इतर कोणाच्या पाड्यात ती दोन्हीही अंक सापडत नाहीत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. मुलांच्या दृष्टीने स्पष्टीकरण असल्यामुळे ते जास्त स्पष्टीकरण द्यावं लागतं. पुढे बघा, तिसरा ऑप्शन आहे, तिसरा प्रश्न आहे 5 0 -6 -2 या संख्यांचा उतरता क्रम कोणता? आता
तुम्हाला माहिती की संख्या रेषेवरती ज्या संख्या असतात अशी संख्या रेषा असते आणि संख्या रेषेवर मध्ये शून्य असतो, उजव्या बाजूला सगळ्या प्लस असतात, धनसंख्या असतात आणि डाव्या बाजूला सगळ्या मायनस म्हणजे ऋण संख्या असतात. आणि इथं असतो -1, इथं असतो -2, इथं +1 आणि इथं +2. ठीक आहे. आता 1 2 3 4 आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये जो मोठा तो मोठा असतो. फॉर एक्झाम्पल 3 आणि 4 मध्ये मोठा कोण 4, त्याच्यामुळे मोठा 4 तर आपण असं चिन्ह देतो. परंतु इथं उलट आहे बघा, इथं -2 आणि -3 जर घेतला तर जनरली कोणता मोठा असायला पाहिजे, 3 मोठा असायला पाहिजे. परंतु संख्या रेषे जे ऋण चिन्ह असतात त्याच्यामध्ये उलटा प्रकार असतो. जो मोठा असतो आपल्या भाषेत तो छोटा असतो. म्हणजे इथं -2 जो आहे तो मोठा आहे. कारण तुम्ही जसे जसे डावीकडे जाल तसा ह्या संख्या छोट्या छोट्या होत जातात. अगदी तुम्ही -100 घेतला आणि तो -1 जरी घेतला तरी इथे -100 हाच छोटा आहे आणि -1 हा मोठा आहे, हे लक्षामध्ये घ्या. कारण -100 हा डावीकडे आहे. त्यामुळे जितकं तुम्ही डावीकडे जाल संख्या रेषेच्या तेवढी जरी मोठी संख्या आपल्याला वाटत असली तरी ती छोटी आहे. अगदी शून्यापेक्षा सुद्धा या सर्व डावीकडच्या संख्या ह्या लहान आहेत. चला तर आपण बघूया आपल्याला कोणते ऑप्शन दिलेले आहेत. 5, 0, -6 आणि -2. ह्या संख्यांचा कोणता क्रम मांडायचा आपल्याला, उतरता क्रम मांडायचा आहे. उतरता म्हणजे सर्वात मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. सर्वात मोठी संख्या काय येतं, 5. त्याच्यानंतर कुठले, डावीकडे बघा 5 इकडे उजवीकडे असणार ना, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर -6 आणि -2 मध्ये अगोदर कुठली संख्या येते, -2 येते, त्याच्यामुळे ती मोठी आणि नंतर -6 ही छोटी. त्याच्यामुळे 5, 0, -2, -6 असा ऑप्शन कुठे आहे, तर तो आहे ऑप्शन नंबर बघा 5, 0, -2, -6 ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा 17,07,007 ही संख्या अंकात कशी लिहाल. बघा आता हे सोपं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त एनर्जी आपण खर्च करणार नाही. 17,07,007 तर तो ऑप्शन नंबर 2 मध्ये बघा 17,07,007, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर आहे. चौथ्याचं 5वा बघा, इथे एक संख्या दिलेली आहे 35,01,708 आणि पुढे त्याचं विस्तारित रूप दिलेलं आहे आणि सांगितलं आहे रिकाम्या जागी योग्य संख्या शोधा. 3ची स्थानिक किंमत त्यांनी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर 5ची स्थानिक किंमत आपल्याला शोधायची आहे. तर त्याच्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये ट्रिक दिलेली आहे, तरी पण पटकन सांगतो. बघा 3 आहे म्हणून इथं त्यांनी 3 लिहिलेलं आहे. 3च्या पुढे संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 6 इथं 6 शून्य दिलेले आहेत. म्हणजे संख्या जशी आहे तशी लिहायची, त्याच्या पुढे जेवढ्या संख्या आहेत तेवढे शून्य लिहायचे आहे. तशाच पद्धतीने 5 आहे म्हणून 5 लिहा आणि 5च्या पुढे किती संख्या आहेत, 1 2 3 4 5 म्हणजे 5वर शून्य किती येतील, 5 शून्य येतील. 1 2 3 4 5. मग 5 आणि त्याच्या पुढे 5 शून्य असा ऑप्शन कुठे आहे तो आपल्याला शोधायचा आहे आणि असा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो 5चे उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे खालीलपैकी लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती. नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरुवात होतात, त्याच्यामुळे 1 हीच सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. त्यामुळे 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे बघा 7वा, खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती. मूळ आणि संयुक्त संख्या ही तुम्हाला संकल्पना आधीच माहिती आहे. मूळ संख्येचे 1 आणि ती स्वतः एवढेच 2 अवयव असतात. म्हणजे आपल्या भाषेत जर सांगायचं बोललं तर मूळ संख्या ही फक्त एकाच्या आणि तिच्या स्वतःच्याच पाड्यात असते आणि तिला कोणत्याही संख्येच्या कसोट्या लागू होत नाहीत. ती संख्या मूळ असते आणि उरलेल्या सर्व संख्या ह्या संयुक्त असतात. तर मग संयुक्त संख्या ह्या
सर्व समसंख्या या संयुक्त असतात 2 सोडली तर, आणि विषम संख्या ज्यांना कसोट्या लागू होतात त्या सुद्धा सर्व संयुक्त संख्या असतात. आता इथं जर बघितलं आपण ऑप्शनमध्ये, तरी 59 ही मूळ संख्या आहे. 51 ही जर अंकाची बेरीज आपण केली, 5 आणि 1 6, बेरीज किती ती 6, आणि 6 हे 3च्या पाड्यात आहेत, त्याच्यामुळे 3ची कसोटी याला लागू होते, त्याच्यामुळे ही संयुक्त संख्या आहे, ही मूळ संख्या आहे आणि ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 7चा ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. मूळ आणि संयुक्त संख्या तुम्हाला ऑलरेडी कल्पना कळलेली असल्यामुळे आपण त्याच्या डीपमध्ये जास्त जात नाही. पुढे बघा, -5, -1, 04 या संख्यांचा चढता क्रम कोणता? आता या आधीच जास्त एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे, तरी पण पटकन आपण सोडूया. -1, -5, -1, 0 आणि 4. ओके, तर चढता क्रम आपल्याला विचारलेला आहे, त्याच्यामुळे सर्वात लहान आपल्याला शोधायचं आहे. आता संख्यारेषा जर विचार आपण केला, संख्यारेषेवर सगळ्यात लेफ्ट साईडला कुठला असणार आहे? ह्या संख्यांपैकी -5, त्याच्यामुळे -5 हा सर्वात लहान. त्याच्यानंतर नंबर कोणाचा येणार आहे? -1चा, त्याच्यामुळे हा -1 त्याच्यापेक्षा मोठा, आणि त्याच्यानंतर मध्यमूत काय येतो? 0, त्याच्यामुळे 3 नंबरला काय येईल? मोठा 0, आणि 4 सगळ्यात मोठा. म्हणजे ऑलरेडी चढता क्रम त्याने लावूनच दिलेला आहे, त्याच्यामुळे तो सेम टू सेम ऑप्शन कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. सो आठवचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, 74,305 या संख्येतील 4 आणि 0 यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता इथं 0 आहे, त्याच्यामुळे या 4ची जी काय स्थानिक किंमत असेल त्याच्यातून 0 गेल्यानंतर तेच उत्तर राहणार आहे. चला, या 4ची स्थानिक किंमत किती आहे? 4 कुठे? एकक, दशक, शतक, हजारावर आहे. 4ची स्थानिक किंमत आहे 4000, आणि 0ची 0 आहे, त्यामुळे 4000 मधून 0 गेल्यावर उत्तर 4000च राहणार आहे. त्याच्यामुळे 4000 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा, x ही एक विषम संख्या असेल तर खालीलपैकी समसंख्या कोणती? आता x ही एक विषम संख्या आहे, मग आपण काय करायचं? कोणतीही एक विषम संख्या आपण मानायची आहे आणि तीच पुढे कंटिन्यू करायची आहे सोडवण्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल मी एक्सला 9 मानलं, 9 एक विषम संख्या आहे, तर जिथं जिथं एक्स दिसेल तिथं आपण 9 वापरायचा आहे. मग एक्सला काय वापरलं आपण? 9. मग इथं बघा, 9 वजा 4 उत्तर किती आलं? 5. आपल्याला काय पाहिजे? समसंख्या पाहिजे, म्हणजे 5 ही समसंख्या नाही आहे. 9 अधिक 2 11, 11 समसंख्या आहे का? नाही. 9 वजा 8 किती आलं? 1, 1 ही समसंख्या आहे का? नाही. आता इथे 4 गुणिले x आहे, x म्हणजे 9 आहे, 4 गुणिले 9 म्हणजे 4 9 36, आणि 36 ही समसंख्या आहे, त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. अतिशय सोपा व्यवसाय हा होता. आशा करतो की सर्व एक्सप्लेनेशन आणि सर्व प्रश्न तुम्हाला छानपैकी कळालेले असतील. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या घटकावर व्हिडिओ पाहिजेत तेही मध्ये चॅनल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, जेणेकरून त्या घटकाला आपण आधी प्रेफरन्स देऊ आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.